आदरणीय संभाजीराजांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे। चातकानं आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाला टिपण्यासाठी जसं आतुर व्हावं तसं आपल्या राजाचा शब्द टिपण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहेत। मी यानंतर अधिकचा वेळ घेत नाही, आपण जोरदार टाळ्याने आपल्या राजाला निमंत्रित करूयात। आदरणीय संभाजीराजे छत्रपती, स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा, छत्रपती संभाजीराजे यांचा, छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो, छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। स्वराज्याच्या अधिकृत उमेदवार जिने आता एकदम तडफदार बॅटिंग केली आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं आणि शेतकऱ्यांचा विचार घेऊन चालणाऱ्या पूजा मोरे या विचार मंचावर इथं उपस्थित ऑल इंडिया पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य पक्षाचे स्टार प्रचारक आणि मेहकरचे उमेदवार माननीय दीपक केदार, इथं उपस्थित बीडचे स्वराज्याचे अधिकृत उमेदवार माननीय कुंडलिक खांडे, इथं आमच्यावर आलेले स्वराज्याचे सरचिटणीस धनंजय जाधव, माननीय गजानन बंगाळे पाटील, स्वराज्याचे उपाध्यक्ष माननीय आप्पासाहेब कुडेकर, सन्मान्य विचारमंच पत्रकार बंधूंनो व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, बराच वेळ झालेला आहे, मला पूर्ण कल्पना आहे। अनेक वक्त्यांनी अनेक विषय सविस्तर पद्धतीने आपल्या पुढे मांडलेले आहेत, म्हणून परत तेच विषय मी निश्चित घेणार नाहीये। पण अनेक लोकांना हाच प्रश्न आहे, अनेक लोक संभ्रमात आहेत की स्वराज्य पक्षाची स्थापना का झाली, स्वराज्य पक्ष हे प्रस्थापित करायचं का डोक्यात आलं यांच्या। आणि हो, माझ्या पुढे सुद्धा हाच प्रश्न होता पूर्वी, कारण का पक्ष स्थापन करणं आणि पक्ष चालवणं ते आत्ताच्या काळात सामान्य माणसाला ते शक्य नाहीये। कारण का पक्ष चालवायचं म्हटलं तर अनेक प्रकारच्या रसद लागतात आणि रसद काय ती आपोआप निर्माण होत नाहीये। मुळात संभाजीराजेंचा हा राजकीय पिंड नसला तरी सामान्य माणसाच्या मनात काय चाललंय हे मी ओळखलं होतं। सामान्य माणसाची अस्वस्थता, सामान्य माणूस हा किती व्यथित झालेला आहे आणि म्हणून हे घाणेरडं राजकारण, हे गलिच्छ राजकारण कुठे पुसून टाकायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत महाराष्ट्र जर घडवायचं असेल तर आपल्याला स्वराज्याची निर्मिती ही होणंच गरजेची आहे आणि म्हणून या स्वराज्य पक्षाची स्थापना झाली। या 75 वर्षात जर आपण पाहिलं तर इतकं गलिच्छ वातावरण, इतकं गलिच्छ राजकारण केव्हाच महाराष्ट्राने पाहिलं नाही। कोण कुठल्या पक्षात आहे आणि उद्या कुठल्या पक्षात जाणार ह्याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते। 2-2 शिवसेना, 2-2 राष्ट्रवादी, हा काय प्रकार आहे। मी अमेरिकेत गेलो होतो एक 8-9 महिन्याच्या अगोदर आणि तिथल्या भारतीय अमेरिकननी मला विचारलं, राजा आम्हाला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुम्हाला बोलवलं 350 वेळा, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, पण आम्हाला जरा सांगा हे महाराष्ट्रात हे काय चाललंय, काय राजकारण आहे।
आम्हाला हे राजकारण अमेरिकेत बसून आम्ही भारतीय असून महाराष्ट्र असून सुद्धा आम्हाला हे काही समजत नाही. मी सुद्धा गोंधळून गेलो. काही ना सांगायचं कसं, कशी सुरुवात करायची, कुठनं सुरुवात करायची. मग ते पवार साहेबांच्या माध्यमातून सुरुवात करायची का. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते, ते गेले त्यांनी राष्ट्रवादी पक्ष का स्थापन केला, का त्यांना सोनिया गांधी चालल्या नाहीत. किंबहुना काँग्रेस म्हणते आम्ही आयुष्यभर या शिवसेनेच्या बरोबर जाणार नाही, आणि आज काँग्रेस सुद्धा महाविकास आघाडीच्या मध्ये त्या शिवसेनेच्या बरोबर आहे उद्धव ठाकरेंच्या. एकनाथ शिंदे हा गट का बाहेर पडला, त्यांना गद्दारीचा स्टॅम्प लावला. ठीक आहे, हायच ते गद्दार, आपल्याला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये, हायच ते. पण उद्धव ठाकरे सुद्धा काही कमी नाही आहेत. त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरेंनी काय सांगितलं. बाळासाहेब ठाकरे म्हणतात कदापि जीवनात आयुष्यात आपण काँग्रेसच्या बरोबर जायचं नाही. आणि उद्धव बाबा ठाकरेंनी काय केलं, महाविकास आघाडीत जाऊन युती तर त्यांची भाजपच्या बरोबर होती. भाजप तर सगळ्यात किती लबाड पक्ष तुम्हाला माहित आहे. आणि ह्यांच्यावर युती असताना निवडणूक लढवली आणि खुर्चीसाठी जमलं नाही म्हणून महाविकास आघाडीत उडी मारली. मग बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलं होतं, जे निर्देश दिले होते, ज्या सूचना दिल्या होत्या, ते कुठे गेल्या. सगळं आपल्या सोयीनुसार आपल्या चालू आहे. आपली खुर्ची ही सगळ्यात महत्वाचं साधन आहे. ओ हे देवेंद्र फडणवीस काय बोलले. देवेंद्र फडणवीस म्हटले, कोणाला म्हटले, अजित पवारना म्हटले. अजित दादांना काय म्हटले, चिक्की पिसिंग म्हटलं. काय चिक्की पिसिंग, ते सोडून द्या. म्हणजे आम्ही सत्तेत आल्यानंतर काय करू, अजित पवारांचं चिक्की पिसिंग करू म्हटलं की नाही. मी नाही म्हणत ते सोडा. त्यांचे सगळ्यात प्रमुख नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात, हे पवार अँड कंपनी, अजित पवार अँड कंपनी 74,000 कोटीचा घोटाळा केल्याने सिंचन ह्याच्यात म्हटलं की नाही. बरोबर एक आठवड्यात अजित पवार हे महायुतीत गेले. म्हणजे शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार जे आयुष्यभर बोलत होते ते कुठे गेले, महायुतीत गेले. आणि काय म्हणतात, ही आमची वैचारिक मॉडेल नाही आहे, हा आमचा कुठला मॉडेल आहे, विकासाचा मॉडेल आहे. आम्ही विकास काहीतरी घडवायचा होता, विकास करायचा होता म्हणून आम्ही युतीत गेलो. कोणाची भीतीपाठी, ईडी, सीबीआय, काय जे काय असेल ते. म्हणजे ह्या कशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण चालू आहे. आणि हे सर आपल्याला पोसायचं असेल, ह्याच्यासाठी स्वराज्याची निर्मिती झाली आहे. ह्याच्यासाठी स्वराज्याची निर्मिती, हे मला अमेरिकेतल्या सगळ्या लोकांना सांगावं लागलं. आपला लढा कोणाशी आहे, स्वराज्य पक्षाचा, ह्या परिवर्तन महाशक्तीचा लढा कोणाच्या बरोबर आहे. हा लढा आहे प्रस्थापित लोकांच्या बरोबर, घराण्याशाहीच्या आपला हा लढा आहे. दीपक केदारने व्यवस्थित सांगितलं की हा लढा बाकी कोणाशी लढा नाही आहे. आमचा लढा आहे जे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्याशी आमचा लढा आहे. म्हणजे आयुष्यभर हेनीच राजकारण करायचं. 30-30 वर्ष, 40-40 वर्ष ह्यांच्या घरातच सत्ता. त्या गेवराईत नुसता पंडितांचाच अधिकार आहे का, त्यांनीच आमदार व्हायचं, दुसऱ्यानी कोणी विचारच नाही करायचा. सामान्य माणसाने एक स्वप्न सुद्धा बघायचं नाही. तिकडे बीड मध्ये सुद्धा क्षीरसागर ठरवून घरात ठरवून आपण तिकडे काय तिकीट मागायचं, दुसरीकडे तिकीट मागायचं. काका म्हणतो मी सुद्धा मागतो, आणि नंतर काका म्हणतात माझा पाठिंबा माझ्या पुतण्याला. हो काय चाललंय, हे पुसून काढायची जबाबदारी आपली सर्वांची नाही आहे का. आपण विचार करणार आहोत का नाही. काय आपण नुसतं शेतकरी चळवळ, बहुजन समाजाचा अन्याय होतो त्याची चळवळ, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही त्याची चळवळ, दलितांच्या अन्याय होतो त्याची चळवळ, कष्टकऱ्यांसाठीची चळवळ, कामगारांना व्यवस्थित रोजगार मिळत नाही किंवा पगार मिळत नाही त्याची चळवळ. आयुष्यभर चळवळच करत राहायचं. आपण सत्तेत यायचं नाही का, यायचं की नाही सत्तेत. मग तुम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, तुम्ही ताकद देणं गरजेचं आहे. आणि एक मला सकाळी विचारलाय का प्रश्न, तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत. आता हिता तर आमचे सगळे स्टार प्रचारक दोघे तिघं बसलेत, पण मी उत्तर काय दिलं, आमचे स्टार प्रचारक हे कुठले मोठे नेते नाही आहेत,
आमचे स्टार प्रचारक ही आमची जनता आहे, ही आमची जनता ही स्टार प्रचारक आहे. आणि भाषण काय हो यांचे, विकासावर काही बोलतच नाही. एक सकाळी त्यांचा दुसरा एक शिवसेनेचा काय, तो सकाळी 10 वाजता बोलायला सुरुवात करतो, मग दिवसभर ट्रेंडिंग सुरू होतं त्याच्यावर नेरेटिव्ह सेट होते. आम्ही बोलत नाही सकाळी एवढ्या लवकर, हीच चर्चा दिवसभर चर्चा करायची. हिने काय केलं, त्यांनी काय, ह्याचे गुन्हे, ह्याचं काढायचं, त्यांनी त्याचं काढायचं, काही त्याच्यावर दुसरं काही विकासावरच बोलायचं नाही. मला सांगा, तुम्ही इथं येऊन गेवराईला आला, तुम्ही गेवराईच्या बद्दल कोण काय बोलतंय का इथं? गेवराईच्या MIDCवर कोण बोलतंय? नावासाठी MIDC आहे इथं. तुमचं जायकावाडीत धरण आहे इथं, हाय की जायकावाडीचं धरण तुमचं इथं किती वर्ष चालू आहे? 18 किती वर्ष आंदोलन चालू आहे? जायकावाडीतल्या धरणातून 18 TMC पाणी हे तुम्ही सिंध फना नदीत घालायला पाहिजे. चालू आहे की नाही आंदोलन? ह्याच्यावर कोणी बोलतंय, भाषण करते? कोणी करत नाही. पूजाताई, ज्यावेळी तुम्ही आमदार होणार, पूजा मोरे, पहिल्यांदा तुम्ही हा विषय तिथं घेणं गरजेचं आहे. हा लोकांचा विषय. या पूजा मोरे कुठे, एक मिनिटाकडे या. पूजा मोरे किती कष्टकरी आहेत, आयुष्यभर नुसता संघर्ष, आयुष्यभर नुसता संघर्ष. एक महिला असून सुद्धा, एक भगिनी असून सुद्धा नुसता संघर्षच केलेला आहे. हिनी जायचं नाही का आमदार म्हणून? हिनी जायचं नाही विधानसभेच्या पटलावर? काय नुसतं ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे नुसतं सत्ता आहे, हिनीच तिकडे जायचं? ज्यांच्याकडे साखर कारखाने आहेत त्यांनीच जायचं तिथं? ह्यांचा अधिकार नाही. आज मला सांगा, त्या 2 पंडितांना बोलवा, त्या पवाराला बोलवा आणि पूजा मोरेने समोर बोलवायचं. माझं आव्हान आहे त्यांना, आणि सांगून द्या मला या गेवराईच्या बद्दल आम्हाला काय करायचं. माझी पत्रकार बंधूंना, तुम्ही माझं उद्या हेडलाईन करायचं असेल तर हेडलाईन हेच करा, त्या 3 उमेदवारांनी आमच्या स्वराज्याच्या पूजा मोरेने समोर बोलवा आणि होऊन जाऊन द्या. एकदा होऊन जाऊन द्या, कोण कसा गेवराईचा विकास करणार, होऊन जाऊन द्या एकदा. बरोबर आहे की नाही? एकदा होऊन जाऊन द्या, सांगून द्या आम्हाला गेवराईचा, आम्ही एवढ्या वर्ष काय केलंय, 30-40 वर्ष गेवराईचा विकास कसा केलाय आणि ह्याच्या पुढे आम्हाला विकास कसा करायचा आहे ते सांगून देत. कशा बोलल्या, हाय की नाही? भारी हाय की नाही? तारा राणी सारख्या नाही, तारा राणीच आहेत त्या. कोण म्हणाल, अहो मी स्वतः हे हुडकलेली ही मुलगी आहे, मी सिलेक्ट केली आहे स्वराज्यासाठी, परफेक्ट आपल्याला हे उमेदवार असू शकतात. मी 2016ला ज्यावेळी 50 लाख लोक आझाद मैदानमध्ये आले होते, 50 लाख लोक आझाद मैदानमध्ये आले होते, त्यावेळी त्या जिथं मुली उभारल्या होत्या, ज्यावेळी मी स्टेजवर गेलो आणि मी सगळ्यांना संबोधलं, त्यावेळी कोणाला स्टेजवर जायला परवानगी नव्हती. ते 58 वर्षाचं कोण स्टेजवर गेले असेल ते मी गेलो आणि लोकांना सांगितलं की जे कारण असतील त्या कारणात मी जाणार नाही, पण मी तिथं गेलो आणि सांगितलं आणि तिथं संबोधित लोक परत गेले. त्या ज्या 7-8 मुलीमध्ये कोण होती तिथं उपस्थित? मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तर पूजा मोरे होत्या. केव्हा? 2016, म्हणजे आता 8 वर्षाच्या अगोदरचं मी बोलायला लागलोय. 8 वर्षात जे परिवर्तन पूजानी घडवलेलं आहे. हो, मी इथं ज्यावेळी इथं ओला दुष्काळ पडला होता, मी इथं अनेकदा दुष्काळ पडला तर मी इथं आलो, पाय अनवाणी, पाय चप्पल नाही आणि पळतोय. म्हटलं का नाही? ते म्हटले माझे शेतकरी मरायला लागलेले आहेत, माझे शेतकरी हे मी शेतकरी संघटनेचं काम करते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मी काम करते आणि मी हे शेतकरी म्हणाले त्यांचं सगळं कोण बघणार? विमा नाहीये तिथं, हे शेतकरी एवढा ओला दुष्काळ पडलेला आहे, कसं हे ना मी बघू शकत, मला नाही जमणार, मी नाही पायात घाल, मी अनवाणी मी राहणार तुमच्या पूर्ण दिवस. एका पायात चप्पल घातणारे माझ्यासमोर, तर ह्यांनी तर अनेक दिवस तिथं काढले. ह्याला म्हणतात एक तळमळ सामाजिक, सगळ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या असणारी तळमळ, समाजाच्या असणारी तळमळ. माझी चॅलेंज आहे, माझं आव्हान आहे, जर दहशत स्वराज्याच्या उमेदवाराच्या बरोबर करायला कोणी प्रयत्न केला या नेते मंडळींनी, किंबहुना त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जर प्रयत्न केला, त्याच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे असणार आहेत, छत्रपती संभाजीराजे असणार आहेत. मी संयमीच आहे, माझं नेतृत्व संयमी आहे, पण कोण माझ्या अंगावर आलं किंवा स्वराज्याच्या अंगावर आलं, तेही प्रामुख्याने पूजा मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे डोळे खटून बघायचा प्रयत्न केला
तर मग संभाजी छत्रपती शांत बसत नाही, कारण का संभाजी छत्रपतींचा संभाजीराजांचा जन्म सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात झालेला. आम्ही सुद्धा दसऱ्यात हातात तलवार असते आमची, उगाच धरत नाही मी तलवार शोसाठी. आम्हाला तलवारीचा आम्हाला कोणाचं धाक सुद्धा दाखवायची नाही. पण चांगले माणसं काम करत असतात, जे विस्थापित आहेत त्यांना सुद्धा काम करून दे. तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमची सत्ता भोगा, काय करा करा. पण आम्ही जर तुमच्याशी लढाईसाठी आलो असाल लोकशाहीच्या माध्यमातून, तुम्ही सुद्धा सकारात्मक दृष्टीतून घ्या तुम्ही. हो या, चला आपण लढाई करू, मग पुढे मतदानाच्या ह्याच्यात. पण तंबी बिंबी आणि दहशत करायला जर प्रयत्न केला तर गाठ छत्रपती संभाजीराजेंची, गाठ छत्रपती संभाजीराजेंची आहे. बस त्या मराठा आरक्षण साठी एवढा पूजा मोरेनी एवढा लढा दिला. ते आरक्षण कसं मिळवायचं कसं नाही ते नंतर आज नाही मी बोलत. मनोज जरांगे पाटील यांना ताकद देण्याचं काम हे संभाजीराजेंनी केलेलं आहे. ह्याच्या पुढे सुद्धा करणार. त्या देशाच्या सभागृहात संसद भवन मध्ये जर पहिलं आंदोलन मराठ्यांचं जर कुणी केलं असेल ते छत्रपती संभाजीराजेंनी केलेलं आहे. पहिल्यांदा जर कोणी आवाज उठवला असेल संसद भवन मध्ये, कोणी तिथं भाषण जर केलं असेल तर छत्रपती संभाजीराजे आहे. आणि त्याच्यानंतर मग सगळे बोलायला लागले. मला इतकंच सांगायचं आपल्याला की मनोज जरांगे पाटलांनी आता हा जो मुवमेंट चालू केलेली आहे त्याला पूर्ण स्वराज्य पक्ष हे सपोर्ट करते. आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे मला सुद्धा सांगायचंय. अनेक त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील आमच्यावर आले तर आणि आमची ताकद वाढेल. कोण म्हणते नाहीत आपल्या बरोबर? ते कोण म्हणते ते आपल्या बरोबर नाही? ते आपल्या बरोबरच आहेत. माझं त्यांचं नेहमी बोलणं चालू आहे, तुम्ही काही काळजी करू नका, काही काळजी करू नका, ते आपल्या बरोबरच आहेत. त्यांचा लढा सुद्धा विस्थापितांच्या बरोबर आहे, प्रस्थापितांच्या विरोधात आहे. मग संभाजीराजे काय बोलतात तेच बोलतात की नाही? मीडिया आणि कोण बाकीचे नेते वेगळे वेगळे नेते रंगवत असतील, पण मला पूर्ण विश्वास आहे, मला पूर्ण खात्री आहे. मग त्यांच्या कुठल्या पद्धतीने त्यांना आपल्याला सहकार्य करायचं त्यांचं ते ठरवतील. म्हणून आपण आणि तुम्ही सर्वांनी कोणी काही काळजी करायची गरज नाही. आणि म्हणून जास्त वेळ काही न घेता, बराच वेळ झालेला आहे, परत 10 वाजता आपल्याला बंद करायचं. आपण बऱ्याच लांबनं इकडनं तिकडं सगळेजण आपण आला असाल, आणि म्हणून मी आपला वेळ न घेता मी इतकं सांगतो, 20 तारखेला आपल्याला 6 नंबरवर आपलं चिन्ह आहे पेनाचं निब. या पेनाचं निब या चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांना निवडून द्यावं मी ही विनंती करतो. आणि इथं मी नुसत्या पूजा मोरे एकटे उमेदवार नाही आहेत, आपल्याकडं मेकरमधनं आमचे ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा तुम्ही तिकडं या पेनाच्या चिन्हावर, पेनाच्या निबावर तुम्ही मतदान करून त्यांना निवडून द्या. आपल्या बीडला सुद्धा कुंडली खांडे सुद्धा इथं उभा आहेत, त्यांना सुद्धा बटन दाबून पेनाच्या निबावर बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं ही विनंती करतो. आपण सुद्धा इथं मोठ्या संख्येने इथं आपण आलात याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. उशीर झाला याबद्दल सर्वांची दिलगिरी करतो. केज मतदारसंघ जीवन गायकवाड उभा आहेत, त्यांना सुद्धा आपण निवडून द्यावं ही विनंती करतो. आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.